नमस्कार आणि सर्वांचं स्वागत आहे आजच्या या नवीन दिवसासाठी. आज आपला दिवस आहे चौथा दिवस. निसर्गाकडनं आपल्याला काय शिकायचं आहे याचा चौथा दिवस. कालपर्यंत आपण हे शिकलो की आतापर्यंत आपण झाडं, नदी, सूर्य ह्यांच्याकडून आपण जीवनाचे खूप सुंदर सुंदर धडे घेतलेले आहेत. आज आपण भेटणार आहोत पर्वतांना. तर पर्वताकडून शिकायचं आहे आज आपल्याला. तर पर्वताकडून काय शिकायचं आहे? तर स्थिरता आणि धैर्य. पर्वत शांत असतात, पण त्यांचं अस्तित्व आपल्याला सांगत असतं की कितीही संकट आले तरीही स्थिर राहा, धैर्याने उभे राहा आणि उंच ध्येय गाठा. पर्वतावर नेहमी उंच जावं लागतं हो ना. आणि धैर्याने कित्येक वर्षापासून तो एका जागी उभा आहे. आणि कितीही वारा, पाऊस, वादळ जे काही आलं, म्हणजे सुख दुःख कितीही संकट आले तरी सुद्धा स्थिरतेने तो एका जागी उभा असतो आणि आपलं प्रदर्शन करत असतो. तर असा हा आपला पर्वत तरी शांत असतो आणि त्याचं अस्तित्व कायम असतं. हा कधी ढासळत नाही. कितीही संकट येऊ किंवा कितीही गोष्टी येऊ, कितीही अडचणी येऊ, पण हा कधी ढासळत नाही किंवा पडत नाही. तर याच्यापासूनचे पण आपण मुख्य 5 धडे घेणार आहे आजच्या दिवसात, आजच्या या प्रोग्राम मध्ये. तर पहिला धडा आहे स्थिर राहणं. स्थिर राहणंच आपल्याला जमत नाही. सगळ्यात मेन म्हणजे जरा काही झालं की आपली इतकी तगमग तगमग होते की आता काय होईल, नंतर काय होईल, तो आला का, कोणाला उशीर झाला आणि हे झालं तरी सुद्धा म्हणजे आपल्याला असं वाटतं की बापरे, एवढा वेळ होता, काही झालं तर नसेल, काही असं तर नाही, काही तसं तर नाही. मग हळूहळू संकट थोडे थोडे मोठे झाले तर मग तर आणखीच घाबरून जातो आपण आणि काय काय नाही करतो. एकही मिनिट स्थिर राहत नाही. तर स्थिर राहणं म्हणजे संकटामध्ये न ढासळणं. मेन म्हणजे संकटामध्ये ढासळणं नाही. म्हणजे पर्वत हा वादळ, वारा, पाऊस, बर्फ, भूकंप हे सुद्धा इझिली झेलतो, पण हलत नाही. तो टसचा मस होत नाही. आपलं अस्तित्व तो संपवत नाही इतक्या इझिली. तर अशाच पद्धतीने आपल्याला पण आपल्या जीवनामध्ये धडा काय घ्यायचा आहे की कितीही मोठी समस्या येऊ, पण आपण आपल्या मनाने स्थिर राहिलो पाहिजे. मनाने स्थिर राहणं म्हणजे जे होतं आतापर्यंत आपण जे शिकलो, म्हणजे जसं सूर्यापासून शिकलो की याच्यामध्ये तुम्हाला सातत्य आणि म्हणजे प्रकाश देणं, हे जेव्हा तुम्हाला ध्यानाचा प्रकाश हा जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना देता तेव्हा तुमचं आपोआप मन स्थिर होतं. म्हणजे जे काही आपण आतापर्यंत शिकतोय हे सगळं आपल्याला शरीर आणि मनाने बळकट व्हायला शिकवतात आहे, वेगवेगळ्या डायरेक्शननी शिकवतात आहे. तर जर आपण मनाने स्थिर राहिलो तरच आपल्या जीवनामध्ये आपण डगमळीत असं काही करू शकणार नाही. म्हणजे डगमगणार नाही, स्थिर राहू शकतो. तर तुम्हाला आतूनच, आपल्या मनातूनच आपले विचारच हे स्थिर ठेवायला पाहिजे. स्थिर ठेवणं म्हणजे तुम्हाला माहितीये की तुम्ही सत्य बोलत आहात, तुम्हाला माहितीये की तुमचं हे काही आहेच, म्हणजे जीवन हे नदीसारखं वाहणारच आहे. हे स्थिर तर राहू शकत नाही. स्थिर राहू शकत नाही म्हणजे जीवन हे परिवर्तनशील आहे. पण मन मात्र तुमचं चंचल राहिलं, आत्ताच निगेटिव्ह आत्ताच पॉझिटिव्ह तर नाही. मनाला स्थिर म्हणजे मी जे करते आहे ते माझ्या साठी सही आहे, ह्या गोष्टीला म्हणजे काय म्हणतो त्याला एक्सेप्ट करणं. तर अशा पद्धतीने म्हणजे त्याला स्थिर राहणं, त्या एक्सेप्टन्स मध्ये राहणं, म्हणजे आपण डगमळत नाही कुठे पण, सहज सरेंडर करून देतो त्या समस्येला. तर पहिला म्हणजे हा स्थिर राहणं म्हणजे संकटामध्ये न ढासळणं. दुसरं धडा आहे आपल्या जीवनात म्हणजे कशापासून, तर आपल्याला पर्वतापासून शिकण्याचं. तर तो आहे धैर्य. धैर्य हे इतकं सुंदर म्हणजे आपले आतलं गुण आहे, आपली शक्ती आहे ही, की कुठल्याही अडचणीला सहजच आपण सामोरं जातो. आणि पर्वत हे म्हणजे धैर्याचं प्रतीक आहे. धैर्याचं प्रतीक म्हणजे पर्वत. जेव्हा जेव्हा तुम्ही म्हणजे पर्वत पाहिले किंवा पर्वतावर फिरायला गेले किंवा चढताना गेले, तर त्यावेळेस बिलकुल स्लोली बघा की हळूहळू चढायचं आहे. नाही पाय दुखतात आहे, हे करतात आहे, पण चला ठीक आहे, चढतोय चढतोय चढतोय. म्हणजेच धैर्याने. आम्ही श्रीलंकेला गेलो होतो तेव्हा तिथे सिग्रिया डोंगर होता.
तो असा सरळ उंच. ते म्हणायचे तिथे दंतकथा अशी केलेली आहे की हनुमान जेव्हा संजीवनी बुटी आणत होता तर त्याने ते पहाडच आणलं ना उचलून. तर त्यातला एक दगड तो खाली पडला त्यांच्या हातून. असं काहीतरी आहे. तो एक पहाड तिथे. तर एवढा मोठा दगड कोणी नेऊ नाही शकत. ह्या कल्पना आहेत, सगळ्या गोष्टी आहेत त्या. पण त्याच्यावर आम्ही जेव्हा चढलो तेव्हा खरंच धैर्य होतं. कितीतरी अडचणी येत होत्या, किती थकत होतो. आणि जेव्हा आम्ही चढलो त्याच्यावर आणि जेव्हा मग आम्ही पाहिलं तर दूर दूर पर्यंत श्रीलंका दिसत होतं. म्हणजे इतकं सुंदर ते रम्य वातावरण आणि ते बघण्यासाठी तेवढा मोठा परत स्ट्रेट फॉरवर्डली असं चढलो. तर त्याच्यावरून समजायला येतं की पर्वत हे धैर्याचं प्रतीक आहे. त्याला पार करणं कठीण असतं, पण ते आपल्याला आव्हान स्वीकारण्यासाठी शिकवतात. की तुमच्या जीवनामध्ये आव्हान येईल. तुम्ही रेकी शिका, तुम्ही हे करा, तुम्ही ते करा, कोणत्याही मॉडेलिटी शिका. ह्या सगळ्या मॉडेलिटीज आपल्याला म्हणजे उत्तर आहे. म्हणजे जसं गणितामध्ये तुम्हाला शाळेमध्ये आपण गणित शिकवतात सर. पण जरुरी नाही की त्यांनी जो शब्द दिला, जो अक्षर दिला, त्याच म्हणजे जो अंक दिला तेच अंक आपल्याला परीक्षेत देतील असं नसतं. अंक कोणतेही येऊ, पण त्या पद्धतीने तुम्ही सोडवलं तर ते गणित सोडवलं जातं. म्हणजे ते एक प्रकारचं आव्हान असतं आपल्या जीवनामध्ये. तसंच आज तुम्ही रेकी शिकले तरी असं नाही की आता हा होतोय नाही होतोय असं पण नाही फरक. पण तुम्हाला ती रेकी तुमच्या वेगवेगळ्या जीवनामध्ये म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आव्हान येतात. त्याला तुम्हाला सामोरं जायला मदत करत असते. तर हे कठीण असते. पार करणं कठीण आहे. म्हणजे कुठल्याही अडचणी आपल्या लाईफमध्ये आलं ते आव्हान स्वीकारायला कठीण असतं. पण तरी पण जेव्हा तेव्हा तुम्ही पर्वताची आठवण केली तेव्हा तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी शिकवतात. पर्वत म्हटल्याबरोबर तुम्हाला धैर्य समजायला येईल. त्याच्यापासून धडा आपण काय घेऊ की अडचणीपासून पळायचं नाही आपल्याला. अडचणीपासून पळू नका. त्याचा धैर्याने सामना करा. आणि प्रत्येक संघर्ष आपल्याला उंच नेतो. म्हणजे पर्वत कसा उंच उंच नेतो, संघर्ष म्हणजे प्रत्येक पाऊल आपण वर टाकतो. आणि वर टाकताना एवढा दम लागलेला असतो आणि एवढं चढतो आपण. आणि एवढं म्हणजे वर चढणं साधी सोपी गोष्ट नाहीये. पण तो पर्वत आपल्याला तेच शिकवतोय की तुम्हाला. आणि वर चढल्यानंतर जो सीन दिसणार असतो पृथ्वीचा किंवा त्या शहराचा किंवा त्या गावाचा, तो एक अल्टिमेट सुंदर असतो. म्हणजे निसर्गाच्या आणखी जवळ गेलेलं वाटतं आपल्याला. तर ही गोष्ट असते की अडचण आहे तुमच्यामध्ये, संघर्ष आहेत, पण तुम्हाला ते धैर्याने तुम्हाला समोर जाणं जरुरी आहे. हे आपल्याला पर्वत शिकवतो, धैर्य शिकवतो. त्याच्यानंतर तिसरा पॉइंट आहे उंची गाठणं. उंची गाठणं म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपण कोणता एक ध्येय ठेवला, पर्पज ऑफ लाईफ असणं खूप गरजेचं आहे. तर त्या पर्पज ऑफ लाईफच्या अगदी बियॉन्ड गेलं पाहिजे. म्हणजे मरेपर्यंत ते करत राहिलं पाहिजे. कशासाठी तुम्हाला नाही कारण माहितीये काय. म्हणजे जे काय असेल, तुम्हाला पैसे मिळवत न मिळवत, तुम्हाला कोणी चांगलं म्हणो न म्हणो, तुमच्या गळ्यात हार फुलं टाको की तुम्हाला टीका टिप्पणी करो, त्याच्यावर तुम्हाला काही करायचं नाही. तुम्हाला तुमचं ध्येय उंच ठेवायचंय. म्हणजे पर्वताचं शिखर नेहमी आकाशाला भिडलेलं असतं. आकाशाकडेच तो बोट दाखवणार असतो पर्वत. खालून बूट त्याचं खूप मोठं असतं. आणि त्याच्यावर चढता चढता कितीतरी म्हणजे दगड खड्डे आणि काय काय असतं, सगळ्या गोष्टी असतात. आणि ते तिथून पार करत करत आकाशाला भिडायचं असते. तर याच्यावरून आपण धडा काय घेतो. तर धडा आपण हे घेतो की आपलं ध्येय हे असंच मोठं उंच पाहिजे असते. नेहमी उंच, इतरांपेक्षा जास्त उंच. इतरांपेक्षा म्हणजे आता आपण हे नाही करायची आपल्याला, तुलना नाही करायची की तुझ्यापेक्षा मी मोठं कार्य करते असं नाही. पण तरी पण मी करू शकते, ह्या भावना जेव्हा आपण ठेवतो तेव्हा म्हणजे खूप जबरदस्त येतं. कारण आपण कोणतीही गोष्ट सुरू करतो तर यार कसं करेन, जमेल की नाही, होईल की नाही. तर अशा पद्धतीचं असतं. तर छोट्या स्वप्नांवर थांबू नका. तर उंची गाठायची असेल तर हिंमत ठेवायचा आहे आणि बस चढायचं आहे, सामना करायचा आहे संघर्षाला. तर उंची गाठणं म्हणजे ध्येय उंच ठेवणं, म्हणजे मोठे ध्येय ठेवणं. आज जसं मी माझं ध्येय ठेवलेलं आहे की मला 5 लाख लोकांपर्यंत रेकीचा प्रचार प्रसार करायचा आहे, की जेणेकरून त्यांना मी सायंटिफिक पद्धतीने आध्यात्मिकता समजवू शकेन. म्हणजे अंधश्रद्धा म्हणून नाही, श्रद्धा तर पाहिजेच आहे की अशी एक शक्ती आहे की जी आपल्याला पल पल मदत करत असते. ती आपल्या सोबत आहे, ती आपल्याला नेत असते. फक्त तुम्ही स्वप्न तर बघा, तुम्ही विश्वास तर ठेवा.
तुम्ही त्याच्यावर कार्य तर करा, अगदी सरेंडर करून, काही अपेक्षा न करून. बघा ती तुमच्यासोबत कशी काम करते. आणि हे मी नाही सांगत आहे, तर हे मोठे मोठे सायंटिस्ट पासून तर मोठे मोठे संत महात्मे हेच सांगतात आहे. तर माझ्या सांगण्याचं काय एवढं आहे, पण आपण इतक्या मोठ्या भगवान बुद्धाने आपल्याला जेव्हा सांगितलं, तर आपण तर एक म्हणजे चिंधी नाही त्यांच्यासमोर, हो की नाही. तरी पण आपलं ध्येय पण मोठं असलं पाहिजे. आणि एक छोट्याशा स्वप्नांवर थांबू नका. कसं होईल ते स्वप्न, काय होईल हे सोडा. पण तुम्ही तुमचं आकाशाला भिडलेलं स्वप्न बघा. म्हणजे शिखर, जसं पर्वत शिखर वरती आकाशाकडे असतं, आणि उंची गाठायची हिंमत ठेवा. चौथा पॉइंट आहे निसर्गाशी एकरूप होणं, म्हणजे सह अस्तित्व. एकत्र पणे म्हणजे निसर्गाच्या विरोधात नाही जायचंय. जरी उंची गाठली तर निसर्गाच्या विरोधात नाही जात. सगळं काही तो घेऊन जात असतो सोबत सोबत. कारण बघा, पर्वतावर जेव्हा तुम्ही चढले असाल कधी, तर त्या पर्वतामध्ये झरे असतात, झाडं असतात, तर प्राणी असतात, बर्फ असतं, माती असते, दगड असतात मोठाले मोठाले. तर किती काय काय म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची वनस्पती, म्हणजे नुसते झाडं नाही तर वनस्पती, आणि सूर्य पण दिसत असतो. म्हणजे सगळं काही दिसत असते त्या पर्वतावर. म्हणजे पर्वत तो एकटा जातो, तो फक्त काही एकटाच नाही जात, तर सगळ्या निसर्गाच्या समवेत जात असतो तो. निसर्गाशी एकरूप होऊन जात असतो. सगळ्यांचं अस्तित्व घेऊन जात असतो. म्हणजे मीच एकटा मोठा आहे आणि इतर सगळे कमी आहे असं नाही. तर तो सगळ्यांना आपल्या सोबत ठेवतो. सह अस्तित्व ज्याला म्हणतो आपण, सगळे त्याच्या सोबत असतात. तर याच्यावरून आपल्याला धडा हाच घ्यायचा आहे, की मोठेपणा म्हणजे इतरांना कमी करणं नाही, तर त्यांना आपल्यामध्ये स्थान देणं. म्हणजे सह अस्तित्व, सगळ्यांना सोबत, सगळ्यांचं अस्तित्व मान्य करणं, त्यांना त्यांच्या पद्धतीने त्यांना सोबत देणं, त्यांना साथ देणं, म्हणजे ही खरी ताकद आहे. म्हणजे निसर्गाच्या सोबतच आपल्याला जायचं आहे वरती. बघा किती सुंदर म्हणजे हे आहे, की पर्वत म्हणजे वरती नाही तर आपल्याला असं वाटतं वरती म्हणजे फक्त खाली तलाव असेल, खाली हे असेल. पर्वतावर थोडी असतं. पण पर्वतावर पण आपण झरे पाहिलेले आहेत, पर्वतावर पण पाऊस पडतो, पर्वतामध्ये पण तलाव असतात मोठे मोठे. आम्ही तो सगळ्या म्हणजे पाहिलं, वरती तलाव, तेवढ्या वरती तलाव, आणि त्या तलावामध्ये मग त्या राण्या, राजाच्या राण्या वगैरे म्हणजे आंघोळ करायच्या, आणि तिथे इतकं सुंदर म्हणजे पहिला सूर्याचं किरण तिच्यावर पडतं, असं तिथे होतं. आणि इतके सुंदर झाडं, औषधीचे झाडं सगळे श्रीलंकेमध्ये जे जे काही होतं ते. तर म्हणजे पर्वत म्हणजे सर्व काही सगळं घेऊन चालत असतो आपल्यासोबत. तर हेच आपल्याला शिकायचं आहे, की आपला मोठेपणा करायचा म्हणजे इतरांना कमी नाही करायचंय, तर सगळ्यांना आपल्यामध्ये स्थान द्यायचं आहे, की त्यांच्यामुळे आपण मोठे होतोय, किंवा त्यांना सोबत घेऊन आपल्याला वर वाढायचं आहे. तर इतरांसाठी आपल्याला वर वाढायचं आहे. म्हणजे एवढा वर जाऊन तो आपण त्याच्यावर चढलो तर तो पूर्ण निसर्ग दाखवतो. आणि चारही बाजूने पाहता खाली असे डोंगर, दूर असं सूर्य, म्हणजे क्षितिज, जिथे पृथ्वी आणि आकाश एक होतो, तिथे तो क्षितिज बघायला, आणि मग तिथून सूर्य उगवताना अल्टिमेट सुंदर सीन दाखवतो. ते सर्व कशामुळे होत आहे? पर्वतामुळे दिसतं आपल्याला. तर हे आपल्याला शिकायचं आहे, की त्या निसर्गामध्ये एकरूप राहणं आणि सह अस्तित्वात राहणं, हे म्हणजे पर्वताकडनं आपल्याला शिकायचं आहे. आणि स्थिरता म्हणजे है ना. नंतर पाचवा पॉइंट आहे, की सौंदर्य आणि सामर्थ्य. आता मी जे तुम्हाला सांगते आहे, की जेव्हा आपण वरती चढतो, हे सगळे जे पार करतो आपण, आणि जेव्हा वरती चढतो तर ते सौंदर्य जबरदस्त असतं. म्हणजे असं सौंदर्य तुम्ही आज आपल्या खाली धर्तीवर राहून सुद्धा नाही बघू शकत. जिथे तुम्हाला सपाट जमीन पाहिजे असते किंवा खूप वेगळं पाहिजे, आणि आज आपण एवढ्या कॉलनीमध्ये राहतो, एवढ्या बिल्डिंगच्या घोक्यामध्ये राहतो, एवढ्या लोकांमध्ये राहतो, ते हे सहजी म्हणजे जमत नाही आपल्याला. पण जेव्हा एखाद्या पर्वतावर जातो, तेव्हा त्या निसर्गाचं सौंदर्य आणि त्याचं सामर्थ्य बघणं म्हणजे काही अल्टिमेट सुंदर है ना. आणि याच्यावरून आपल्याला काय समजतं, त्याचं बाह्य आणि आंतरिक गोष्टीची जाणीव होते. हिमालयाकडे बघताना आपण चकित होतो, सौंदर्य पण आहे त्याच्यामध्ये आणि सामर्थ्य पण आहे त्याच्यामध्ये. सौंदर्य म्हणजे जसं त्याच्यावर चढलं तर काय सुंदर दिसतं, सगळी अर्थ अर्थ आणि सारा म्हणजे निसर्ग दिसतो तिथे, सारे रंग दिसतात तिथं जेव्हा चढलो, आणि इंद्रधनुष्य चमकला ना, की अल्टिमेट तुम्ही खूप भाग्यवान. म्हणजे पर्वतावर चढल्यानंतर दिसला तर खूप सुंदर दिसतो तो, तर कम्प्लिटली असा गोल दिसतो म्हणतात.
तर अशा पद्धतीने म्हणजे आपल्याला आणि तेवढं सामर्थ्य पण असतं. सामर्थ्यवानच तेवढा मोठा हिमालय चढू शकतो किंवा एवढा मोठा पर्वत चढू शकतो. तर तो सामर्थ्यही दाखवतो आपल्याला आणि सौंदर्य पण दाखवतो. तर याच्यावरून आपल्याला धडा काय शिकायचा आहे? तर आपल्याला ही सौंदर्य, आता आपल्यातलं सौंदर्य म्हणजे दयाळूपणा, प्रेम आणि त्या निसर्गाशी एकरूप सगळ्यांना आपलंसं करणं. जरी एवढा मोठा पहाड आहे, पण तो कोणालाही आपलंसं करतो. कोणालाही तिथे चढता चढता सुद्धा तो पाणी देतो, सावली देतो, औषधं देतो, फळ फ्रुट्स देतो, माती देतो, सगळं पक्षी, प्राणी सगळं काही तुम्हाला सोबत देतो. आणि तेवढं सामर्थ्य म्हणजे धैर्य देतो, स्थिरता देतो. कितीही मोठं संकट आलं तरी तुम्ही धैर्याने त्याला तोंड देऊ शकता. हे सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे. असा तुम्हाला समतोलपणा दाखवतो, समतोलपणा शिकवतो, की सौंदर्य पण ठेवा आणि सामर्थ्य पण ठेवा. नुसतं सौंदर्याच्या ह्याच्यामध्ये तुम्ही वाहून पण जायचं नाहीये, तर सामर्थ्य पण दाखवायचं आहे, धैर्य पण दाखवायचंय, तुम्हाला स्थिरता दाखवायचंय. किती गुण शिकवतो आपल्याला, है ना पर्वत. तर आजच्या पर्वतापासून आपण मुख्य 5 धडे घेतले. ते कोणते? तर पहिलं आहे स्थिर राहणं, म्हणजे कुठल्याही संकटामध्ये न ढासळणं. पर्वतावर जसं वादळ, वारा, पाऊस, भूकंप, बर्फ, म्हणजे आपल्याही जीवनामध्ये किती समस्या येतात, तरी सुद्धा मनाने आपल्याला स्थिर राहिलं पाहिजे आणि डगमळायचं नाहीये. ती स्थिरता ठेवायची, मनाने स्थिरता ठेवायची. मनानेच, कारण मनच लवकर आपलं खालवर होऊन जातं. मनातच कितीतरी विचार येऊन जातात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, है ना. तर त्या मनाला स्थिरपणे ठेवायचं असते. दुसरा पॉइंट होता धैर्य, म्हणजे अडचणीला समोर जाताना तुम्हाला धैर्य, हे कशाचं प्रतीक आहे? म्हणजे पर्वताचं हे प्रतीक आहे धैर्य म्हणजे. आणि आव्हानं येतात, कठीण असतात, पण तरी पण त्या अडचणीपासून पळून न जाता धैर्याने सामना करायचा. म्हणजे प्रत्येक संघर्ष आपल्याला उंच उंच घेऊन जातो, हे पर्वत शिकवतो. नंतर उंची गाठणं म्हणजे ध्येय उंच ठेवणं, मोठं ठेवा. जसा पर्वत जसा शिखर त्याचा उंच उंच जात असतो, आकाशाला भिडलेलं असतं, जसं खालून पाहिलं तर जणू आकाशाला टच केलंय असं वाटतं. तसंच आपलं पण ध्येय मोठं असायला पाहिजे. छोट्या छोट्या स्वप्नांवर थांबू नका. कसं होईल, काय होईल, सोडा, हिंमत ठेवा उंची गाठण्याची, हे मी करू शकते. निसर्गाशी एकरूप ठेवा, म्हणजे एकटंच नाही तर आपल्याला सर्वच, जसं पर्वत आपल्याला झरे, झाडं, पाणी सगळं घेऊन चालतो, तसंच आपल्याला स्वतःचाच मोठेपणा नाही तर इतरांना सुद्धा कमी नाही लेखायचंय. तर त्यांना पण आपल्यामध्ये स्थान द्यायचंय आणि त्यांना पण आपल्यासोबत उंच उंच म्हणजे वर न्यायचं, म्हणजेच आधार द्यायचा आहे दुसऱ्यांना. आणि दुसऱ्यांना आधार देणं किंवा सह अस्तित्व, म्हणजे हीच खरी आपली ताकद आहे. आणि शेवटचा पॉइंट म्हणजे सौंदर्य आणि सामर्थ्य, म्हणजे बाह्य आणि आंतरिक गोष्ट. जे म्हणजे बाहेर आपण दिसलाय सुंदर असो, आता जशा स्त्रिया सुंदर दिसतात बाहेरून, पण आतमध्ये त्यांची आंतरिक जाणीव सुद्धा सामर्थ्य दाखवत असते. कितीतरी म्हणजे आज म्हणजे बायका ह्या करू शकतात वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजतात. म्हणजे मी स्पेशली बायकांचं नाही आहे, ह्युमन बिंगच आहे, सगळ्यांचंच सांगते मी. तर तसंच हिमालयाकडे किंवा कोणत्या पर्वताकडे बघून आपण हे दिसून पडतं आपल्याला, की त्याचं दयाळूपणा, त्याचं प्रेमही तेवढंच आहे, म्हणजे सौंदर्य त्याच्यात आहे आणि सामर्थ्य म्हणजे धैर्य आणि स्थिरता सुद्धा आहे भरपूरता. आणि याचा समतोलपणा आहे त्याच्यामध्ये, पर्वतामध्ये. तर ह्या आजच्या गोष्टी आपल्याला, ह्या 5 धडे आपल्याला ह्या पर्वताकडून शिकायचं आहे. ठीक आहे. तर आज आपण याचं करूया, मेडिटेशन करूया पर्वतावरचं. ठीक आहे. तर मी तुमच्यासोबत शेअर करते आहे एक म्युझिक. अरे सगळे लिरिक्सचेच आहेत वाटते आज. सेकंड. चला शांतपणे बसा आणि
डोळे बंद करा. नाही, हे थोडं आवाज. लिरिक्सचं लावलं ना तर आपल्याकडे आपलं लक्ष ना लिरिक्स कडे जातं, म्हणून मी जरा म्युझिकचं लावायचा प्रयत्न करत असते. चला शांतपणे बसा, डोळे बंद करा. पाठीचा कणा ताठ ठेवा. खोल श्वास घ्या. खोल श्वास म्हणजे हळुवारपणे आतमध्ये घ्यायचं, जवळजवळ 3-4 सेकंद लावायचे आणि हलकेच बाहेर सोडायचं. असं कमीत कमी 3-4 वेळा तरी करा. एकदम रिलॅक्स होऊन करायचंय. मन स्थिर झालं. कल्पना करा, तुम्ही एका भव्य पर्वतावर उभे आहात. उंच असा पर्वत आणि त्याच्यासोबत तुम्ही उभे आहात. पर्वताच्या शिखरावर बर्फ चमकत आहे. थंडगार वारा वाहतो आहे. टच करून तो जातो आहे. त्याने आपल्या स्वतःमध्ये तुम्हाला सामील करून घेतलंय. तुम्ही त्या पर्वतासोबत एकरूप होत आहात. पर्वताने जणू तुम्हाला आपलंच करून कुशीत तसं घेतलेलं आहे. पर्वताचा एक भाग समजा. तुम्हीच पर्वत आहात. पायाखालची जमीन घट्ट आहे. तुमचं शरीर ठाम आहे आणि मनातला प्रत्येक विचार स्थिर होत आहे.
समस्या आल्या तरी मनाने स्थिर आहात. पर्वत आहात आणि पर्वत हे धैर्याचं प्रतीक आहे. धैर्याने संकटाचा सामना करायला तुम्ही तयार असता. पर्वताचं शिखर आकाशाला भिडलेलं असतं, म्हणजे तुमची स्वप्न उंची गाठायची आहे. आता तुमच्यात ती हिंमत आहे, तुमचं ध्येय मोठं आहे. निसर्गाशी एकरूप आहात तुम्ही. लहान नाही, कुणी मोठं नाही. सर्वांना सह अस्तित्व देऊन तुम्ही सर्वांना सोबत आपल्या सोबत स्थान देत आहात. तुम्ही पर्वत आहात. पर्वतासारखे सौंदर्य सामर्थ्य तुमच्यात आहे. सौंदर्य म्हणजे दयाळूपणा, प्रेम, आणि सामर्थ्य म्हणजे धैर्य, स्थिरता. त्याचा समतोलपणा तुमच्यात आहे. करा. स्वतःला मनातल्या मनात सांगा, मी स्थिर आहे. मी पर्वतासारखा स्थिर आहे. पर्वतासारखा धैर्यवान आहे. माझे पर्वतासारखे उच्च ध्येय आहेत. माझे पर्वतासारखे उंच ध्येय आहेत. पर्वतासारखा मी सर्वांना घेऊन चालते आहे, चालतो आहे. सह अस्तित्व माझ्यामध्ये आहे. पर्वतासारखा मी निसर्गाशी एकरूप आहे. संकट येतच राहतील. मी मात्र पर्वतासारखा अचल आहे. या भावनेत तुम्ही काही क्षण ताठ आहात असा अनुभवा.
पद्धतीने आता वातावरणाशी सजग व्हा, आजूबाजूच्या वातावरणाप्रती सजग व्हा, तुमच्या शरीराप्रती सजग व्हा आणि आपले दोन्ही हात डोळ्यांवर ठेवून हलकेच डोळे उघडा. खूप खूप धन्यवाद. थँक यू. थँक यू व्हेरी मच.